श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 39. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, पुढे एक अपूर्व घटना घडली, मी तुम्हाला सांगतो, ऐका. गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते. त्यांचे नाव सोमनाथ. ते वेदशास्त्र संपन्न होते. गंगा या त्यांच्या पत्नी. त्या सुशील आणि पतिव्रता होत्या. त्या 60 वर्षांच्या होत्या. मूलबाळ नसल्यामुळे लोक त्यांना वंद्या म्हणून हिणवत असत. त्या श्रीगुरूंची भक्ती करायच्या, त्यांचे नित्य दर्शन घ्यायच्या व त्यांना निरांजनेने ओवाळायच्या. या त्यांच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले. ते त्यांना म्हणाले, तुमच्या मनात काय इच्छा आहे, ती इच्छा नारायणांच्या व शिवजींच्या कृपाप्रसादाने नक्की पूर्ण होईल. गंगाबाईंनी त्यांना वंदन केले व म्हणाल्या, स्वामी, मी संततीहीन आहे म्हणून लोक माझी निंदा करतात. माझे तोंडही पाहू नये असे म्हणतात. जिला मूल नाही तिच्या जगण्याला काही अर्थच उरत नाही. संतती नसणाऱ्याला स्वर्गप्राप्ती नाही, त्याच्या पितरांचाही उद्धार होत नाही. संतती वाचून घर म्हणजे अरण्यच. मी स्नानासाठी नदीवर जाते. तिथे अन्य स्त्रिया आपापली मुळे बाळे घेऊन येतात. त्यांना कौतुकाने खेळवतात. ते भाग्य मला लाभले नाही म्हणून मी व्यथित होते. जळो माझे वक्षस्थळ. ज्यांना पुत्र पौत्रादी संतती आहे ते सुखी, त्यांना मरणोत्तर चांगली गती मिळते. आमच्यासारख्यांना मागे पिंडदान देणारे कोणीच नाही. त्यामुळे तिथेही अधोगतीच प्राप्त होणार. आता आमचे आयुष्य सरत आले आहे म्हणून पुढे आम्हाला उत्तम जन्म मिळावा व त्यावेळी संतती संपन्न होण्याचे सद्भाग्य मला लाभावे, एवढीच इच्छा आहे. श्री गुरूंनी त्यांची तळमळ जाणली. त्यांनी त्यांना आश्वासन दिले. म्हणाले, पुढील जन्माचे काय विचारता, त्यावेळी आत्ताचे काय आठवणार. तुम्ही माझी भक्तीने नित्य आरती करता म्हणून मी अतिशय संतुष्ट झालो आहे. त्यामुळे तुम्हाला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील असे खात्रीने समजा. ते ऐकून गंगाबाईंनी आपल्या पदराला गाठ मारली व श्री गुरूंना म्हणाल्या, स्वामी, संततीची इच्छा धरून मी अनेक दैवते पूजली, अनेक व्रतवैकल्ये केली, तीर्थयात्राही केल्या. कोणी म्हणाले, तुम्ही अश्वस्थाची सेवा करा, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. म्हणून मी आजन्म अश्वस्थाला प्रदक्षिणा घातल्या व मूर्खपणे आजही घालत आहे. आता मला 60वे वर्ष लागले आहे आणि मी विटाळशीही होत नाही. मग मला अपत्य कशी होणार. पण तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही हे मला माहीत आहे. तो पुढील जन्मी नक्की पूर्ण होईल. म्हणूनच मी पदराला शकुनाची गाठ मारली आहे. श्री गुरु म्हणाले, बाई, अश्वस्थाची सेवा करणे यासारखे मोठे पुण्य नाही. त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही अश्वस्थाची व त्या व्रताची निंदाच होय. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. भीमा अमरजा संगमावर
एक मोठा अश्वत्थ आहे. त्या खाली बसूनच मी नित्य अनुष्ठान करतो. अश्वत्थामध्ये भगवान नारायण वास करतात, म्हणून तुम्ही त्या अश्वत्थाची व आमची सेवा करा. गंगाबाई म्हणाल्या, स्वामी, अश्वत्थाचे महात्म्य काय आहे? त्याची सेवा घडेल असे कोणते व्रत आहे? गुरुदेव म्हणाले, ब्रह्मांड पुराणात ब्रह्माजींनी नारदांना अश्वत्थाचा महिमा सांगितला आहे. पुढे नारद त्रिभुवनात संचार करत ऋषींच्या आश्रमात आले असता त्यांनी त्यांना अश्वत्थाची थोरवी सांगितली. ते म्हणाले, अश्वत्थ विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंद्यामध्ये विष्णू व शेंड्याला रुद्र वास करतात. त्याच्या शाखांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी देवता वास करतात. त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतात. त्याच्या मुळांकुरात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचे हे मूळ, उ म्हणजे बुंदा व फांद्या आणि म म्हणजे फळे पुष्पे होत. त्रयमूर्तींचा वास असलेल्या या पुण्य वृक्षावर 11 रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात. त्याच्या सेवेने उपरोक्त सर्व देवांची सेवा घडते. त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात, कार्यसिद्धी होते. अश्वत्थाचे महात्म्य असे अगाध आहे. त्यानंतर नारदांनी ऋषींना अश्वत्थाची पूजा व आराधना कशी करायची ते नीट समजावून सांगितले. ते म्हणाले, चैत्र, आषाढ व पौष या महिन्यात गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या दिवशी अश्वत्थाची आराधना करावी. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दिनशुद्धी पाहून व्रतारंभ केला तरी चालतो. या वृक्षाला रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांत दिनी, संध्यासमयी, रिक्त तिथीस, अपराह्न काळी म्हणजेच तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, व्यतिपात योगावर, वैधृती आणि दुर्दिनी स्पर्श करू नये. हे व्रत करणाऱ्याने उपवास करावा, शुचिर्भीत असावे, निंदा करणे, खोटे बोलणे, जुगार खेळणे, पाखंड वर्तन करणे आदी गोष्टी टाळाव्यात. सकाळी मौन धरावे, सचेल म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावे, शुभ्र वस्त्र नेसावे. अश्वत्थाखालची जागा गोमयाने सारवून घ्यावी, ती रांगोळ्यांनी सजवावी, कमळ आदी शुभाकृती काढाव्यात. 2 कलश भरून पाणी आणावे, ते कलश कमलाकृती रांगोळीवर ठेवावे. त्यात गंगा व यमुना आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची पूजा करावी, पुण्याह वाचन करावे, देश कालोच्चार करून आपली इष्ट कामना सांगावी. मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान अर्थात मुळाशी पाणी घालावे. त्यानंतर व्रतकर्त्याने पुन्हा स्नान करावे. मग अश्वत्थाच्या ठाई अष्टभुज नारायणांचे देवी लक्ष्मींसहित ध्यान करावे. नारायणांनी पितांबर नेसलेला आहे व त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, खड्ग, खेटक, धनुष्य व बाण आदी आयुधे व प्रतीके आहेत अशी कल्पना करावी. सर्व देवतांना आवाहन करावे. अश्वत्थ रूप नारायणांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यांना वस्त्राने किंवा सुताने वेढे द्यावे. विष्णू सहस्रनाम किंवा पुरुष सूक्त म्हणत
मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार करावा. अश्वत्थ म्हणजे पुण्यवृक्ष, त्रैमूर्तींचे स्थान. त्याला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्यफळ काय वर्णन करावे. या सेवेने सर्व पातके नष्ट होतात, व्याधी व दोषांचे निवारण होतात, कर्जभार उतरतो, भय, चिंता, ग्रह पीडा व संकटे नाहीसी होतात, सर्व इष्टकामना पूर्ण होतात. शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो, मनुष्य पूर्णायुषी होतो. शनी अष्टक म्हटल्याने शनींची पीडा व साडेसातीचा त्रास होत नाही. गुरुवारी व अमावस्येला अश्वत्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. अश्वत्थाखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळते. अश्वत्थाखाली मंत्रजाप केल्याने वेद पठणाचे पुण्य लाभते. अश्वत्थाची स्थापना करणाऱ्याच्या 42 पिढ्या स्वर्गात वास करतात, पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो. अश्वत्थाखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते, संतती प्राप्त होते. जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्यांच्या दशांश आहुती घालून वेदोक्त विधीने हवन करावे. हवनाच्या 1/10 ब्राह्मण भोजन घालावे. व्रतस्थाने ब्रह्मचर्य पाळावे. हविष्यान्नांचे सेवन करावे. उद्यापनाला अश्वत्थाची म्हणजेच पिंपळाची स्वर्ण प्रतिभा गरीब ब्राह्मणाला दान द्यावी. सवत्स पांढरी धेनू दान द्यावी. अश्वत्थाखाली तिळाची रास करावी. ती पांढऱ्या वस्त्राने आच्छादून ब्राह्मणाला दान द्यावी. श्री गुरु गंगाबाईंना म्हणाले, असा आहे अश्वत्थ महिमा. त्याची भावभक्तीने सेवा करणाऱ्यास उत्तम फलप्राप्ती होते. संगमावरील अश्वत्थ हे आमचेच स्थान आहे. त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा. त्या सेवेने तुम्हाला कन्या व पुत्र होतील. तेव्हा गंगाबाई म्हणाल्या, स्वामी, मी 60 वर्षांची वंध्या आहे. मला अपत्य होणे शक्य नाही, पण तुमच्या वचनांवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच अश्वत्थाबद्दल माझ्या मनात तितकीशी श्रद्धा नसली तरी मी त्याची सेवा करीन. मग श्री गुरूंना वंदन करून त्या संगमावर गेल्या. तिथे षटकुल नामक तीर्थात स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची सेवा करू लागल्या. त्या आराधनेच्या 3ऱ्या रात्री एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले. ते म्हणाले, तुम्ही गाणगापुरास जा. तिथे श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाला आणि ते जे काही देतील ते भक्षण करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. त्या दृष्टांताने त्यांना जाग आली. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून त्या मठात गेल्या. तिथे श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तेव्हा त्यांनी प्रसन्न हास्य करून त्यांना 2 फळे दिली व म्हणाले, मी तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहेत. ही तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल, पण तत्पूर्वी व्रताचे उद्यापन करा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांना दानधर्म करा. त्यानंतरच ही फळे भक्षण करायची आहेत. आता इथून भोजन करूनच जा. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची यथाविधी सांगता करून गंगाबाईंनी ती 2 फळे भक्षण केली. तर काय आश्चर्य, त्याच दिवशी सायंकाळी वृद्धापकाळ असूनही त्यांना ऋतू प्राप्त झाला. त्यानंतरचे 3 दिवस त्यांनी कोणाकडेही पाहिले नाही. त्या श्वेतवस्त्र परिधान करून एकांतात मौन धरून राहिल्या. त्यांनी फक्त हविष्यान्नाचे सेवन केले. 4थ्या दिवशी सुस्नात होऊन त्या पतींसमवेत श्री गुरूंच्या
दर्शनासाठी आल्या. दोघांनी त्यांची पूजा केली. 5व्या दिवशी पतीशी संग करून त्या गरोदर राहिल्या. ही वार्ता श्रुत होताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले. गंगाबाईंच्या पतींना सोमनाथांना खूपच आनंद झाला होता. त्यांनी कौतुकाने त्यांचे सर्व डोहाळे पुरवले. त्या गरोदर असतानाही श्रीगुरूंच्या दर्शनास जात असत व ती उभयता त्यांची नित्य स्तुती करत असत. प्रसूती काल पूर्ण होताच त्यांना एक कन्या झाल्या. ज्योतिषाने त्यांचे उत्तम जातक वर्तवले. कन्या रत्न प्राप्त झाले म्हणून सोमनाथांनी खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी ती पती पत्नी कन्यांना घेऊन श्री गुरूंच्या मठात आली. त्यांनी त्यांना प्रेमाने मांडीवर घेतले व म्हणाले, या कन्या शतायुषी होतील. यांचे पती ज्ञानी असतील. यांना पुत्र पौत्र होतील. या सुखात आनंदात राहतील. यांच्या पातिव्रत्याची व धर्माचरणाची सर्वदूर ख्याती होईल. या सर्वांना वंद्य होतील. दक्षिणेचे भूपती यांच्या दर्शनासाठी येतील. गंगाबाई म्हणाल्या, गुरुदेव, तुमच्या कृपाप्रसादाने कन्या झाल्या. आता पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, तुम्हाला कसे पुत्र व्हावेत असे वाटते? ते ज्ञानी असावेत असे वाटत असेल तर ते 30 वर्षे जगतील. शतायुषी पुत्र हवे असतील तर ते मूर्ख निपजतील. त्या म्हणाल्या, मला मोठ्या योग्यतेचे पुत्र व्हावेत व त्यांना 5 पुत्र असावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि ते दाम्पत्य समाधानाने घरी गेले. श्री गुरूंच्या आशीर्वादाने गंगाबाईंना महाज्ञानी पुत्र झाले. त्यांच्या कन्यांचे भविष्यही खरे ठरले. त्यांच्या पतींनी मोठमोठे यज्ञ केले म्हणून ते दीक्षित नावाने सर्वत्र प्रख्यात झाले. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु परमकृपावंत आहेत. श्रद्धाळू भाविकांचे ते सदैव कल्याण करतात. म्हणून त्यांची मनोभावे सेवाभक्ती करावी. अशा प्रकारे अध्याय 39 समाप्त झाला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.